नमस्कार. एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआपच बोलतात. हे अनमोल विचार लोकमान्य टिळकांनी मांडले आणि आज आपण सर्वजण त्याचा व नावाचा वास्तूमध्येच मराठी पत्रकारिता दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत. खरं तर हा दिवस काल साजरा झालेला आहे, पण आज आपण तो दिवस खऱ्या अर्थाने परत एकदा साजरा करतोय. मी अनुजा पालकर, सहाय्यक प्राध्यापक पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र पत्रकारिता दिन या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते. याचे श्रेय खरं तर जाते बाळशास्त्री जांभेकर यांना. त्यांनी 1832 साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्यच आहे. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे. यापुढे मी आता आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे सर यांना त्यांचे विचार मांडण्याची विनंती करते. Good morning. I will be very short because we are eager to listen to our chief speaker. Though we are celebrating Marathi journalism, still we are talking about a journalism. So we have all the aspects of core journalism like truth, balance, equality and everything. But nowadays there are new principles emerging in journalism field. We used to say that the content is king, isn't it? We always say content is king. Without content you can't do anything. But now distribution is an emperor. Unless you distribute your content is null and void. Even nowadays, a newspaper vendor decides when to take holiday for a newspaper. They say that we want 2 days straight and then they have to go down. So this is what it is happening. Now artificial intelligence is also coming. So you should be able to really handle, because I see it as a crisis sometime. Because you are giving everything to that artificial intelligence, keeping nothing in your hand. I think it should not be. It should be a complementary. It should be a supplementary. But the main core thing is your original talent, right? And one important thing which I would like to focus here, that though every technology, new media, everything is coming up, the most important skill is to connect yourself, engage yourself with the readers with your language. Unless you have a very fluent, very flowing language, very precise language, very mind-blogging language, you cannot succeed. And that's why we are celebrating Marathi Journalism Day, to emphasis on the language part of the journalism field. Now you would listen many interesting things about the journalism and Marathi journalism from our guest, Sri Vijay Kulekar sir. I welcome you and please deliver your lecture. Thank you. धन्यवाद सर. मी साठे सरांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि वक्ते जे आहेत श्री विजय विश्वनाथ कोळेकर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करावा. आजच्या या विशेष दिवशी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले जे आहेत ते म्हणजे श्री विजय विश्वनाथ कोळेकर सर यांची मी थोडक्यात ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. खरं तर त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलणं हे इतक्या कमी वेळात खरं तर खूपच अशक्य आहे. तरी सर लहान तोंडी मोठा घास घेऊन प्रयत्न करते त्यांची ओळख करून द्यायची. मराठी पत्रकारितेचे ज्येष्ठ विचारवंत, संवेदनशील आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजेच कोळेकर सर यांनी सुमारे 50 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता, साहित्य, सिनेमा, रंगभूमी आणि सार्वजनिक जीवनात बहुआयामी योगदान दिलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वनगुळे येथे जन्मलेले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात ऑनर्स पदवी प्राप्त केलेले कोळेकर सर सकाळ, लोकसत्ता, लोकमत यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे मुख्य संपादक राहिलेले आहेत. तसेच झी 24 तास या वृत्तवाहिनीचे आणि झी मराठी दिशा या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी प्रभावी नेतृत्व दिले.
पत्रकारितेसोबतच महाराष्ट्र राज्याचे राज्य माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून माहिती अधिकाराचा प्रभावी वापर, शासनातील पारदर्शकता आणि न्यायप्रवण निर्णयांची परंपरा त्यांनी जपली. साहित्याच्या क्षेत्रात आतलं आकाश, शिवार, झुंबर, संवाद, पैलू अशा अनेक साहित्य कृतींमधून मानवी संवेदना, सामाजिक वास्तव आणि वैचारिक प्रगल्भता त्यांनी मांडली. मराठी चित्रपटसृष्टीत रावसाहेब या चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीत या चारही लेखन विभागात एकाच वेळी राज्य पुरस्कार मिळवणारे ते आजवरचे एकमेव लेखक आहेत. ही बाब मराठी सिनेसृष्टीसाठी खरोखर अभिमानास्पद आहे. भ्रष्टाचाराविरोधी लेखन, गुटखाविरोधी चळवळ, पाणी प्रश्नावर जनजागृती, सकारात्मक बातम्यांची संस्कृती आणि सुखवार्ता सारख्या आशादायी उपक्रमातून पत्रकारितेने समाजाला काय द्यावे याचा आदर्श कुळेकर सरांनी सातत्याने जपला. त्यांची पुरस्कार आणि सन्मान मिळण्याची यादी तर खरंच खूप मोठी आहे, पण त्यातले काही सांगायचे झाले तर लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, नरूभाऊ लिमये जीवनगौरव पुरस्कार यासह असंख्य सन्मानांनी त्यांचा गौरव झालेला आहे. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना मला खरोखर अभिमान वाटतोय. आणि आता आणखीन विलंब न करता मी आपले आजचे मान्यवर वक्ते श्री कुळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आणि अनुभव मांडावेत. माननीय माझे स्नेही केशव साठे, आपण प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिल्यांदा मी बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि पत्रकारितेच्या अनुषंगानं माझ्या मनामधल्या काही गोष्टी आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा लोक मला विचारतात जेव्हा निमंत्रण देतात पत्रिकेत, काय तुमच्या मागे काय छापायचं, पण मागे काय, नाव पद काय याची लोकांना फार उत्सुकता आणि आवश्यकता असते. तर मी नेहमी सांगतो माझं आवडीचं पद ते मागे लिहा प्रशिक्षणार्थी पत्रकार, ट्रेनी जर्नलिस्ट. कारण पत्रकाराचं शिक्षण, कोणाचंच खरं म्हणजे शिक्षण कधीच संपत नाही, शिक्षण अखंड चालू असतं. आणि आजही मला काही शिकायला मिळेल अशी माझी आशा आहे. सुंदरलालजी बहुगुणा नाव आपण कदाचित ऐकलं असेल. ते माझे चांगले मित्र होते, माझ्या घरी राहायचे ते, आणि मी केल्यावर त्यांच्याकडे राहायचा. इतके जवळचे संबंध होते. ते मला एकदा म्हणाले की तुला सतत खरंच ताजं राहायचं असेल तर तरुणांच्या मध्ये राहा. त्या दृष्टीनं आज मला ही संधी साठे सरांनी दिली, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात येणं हे माझ्या दृष्टीनं आणखीन महत्त्वाचं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर मी 3 वर्ष होतो. आणि तो कसा होतो तर जयंतराव टिळकांचे माझे, आम्ही त्यांना दादा म्हणत होतो, ते अगदी जवळचे संबंध होते. मी केसरीत होतो 4 वर्ष आणि त्यावेळेला दादा संपादक होते. दीपक टिळक त्यावेळेला विद्यार्थी होते आणि ते आमचे मित्र झाले, अरेतुरीतले मित्र झाले. तर दादांनी, मी सकाळचा संपादक होतो, दादांनी मला बोलावून सांगितलं, मी पत्रकार असूनसुद्धा मोठ्या माणसांचा आदर करावा ही भावना माझ्यात अजून आहे. तर दादांनी मला सांगितलं तुला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर काम करायचं आहे. दादांनी सांगितल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्न येत नव्हता. मी हो म्हटलं. डॉक्टर बाचल सर कुलगुरू होते, तेही माझे स्नेही होते. आणि त्या 3 वर्षात आम्ही खूप काही बरं करायचा प्रयत्न केला. अर्थात ही जुनी गोष्ट आहे, 25 वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा साधनसामग्री मर्यादित होती, ज्ञानक्षेत्र मर्यादित होती, अनेक गोष्टी होत्या. आणि तसा माझा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंध. मी एका मालिकेत, विनायक दामोदर सावरकर या मालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका केली. ती कशी केली, मी नाही नाही म्हणत होतो. मला जयंतराव टिळकांनी बोलावलं आणि सांगितलं ते काय तुला चोराची भूमिका करायला सांगतायत काय, सावरकरांची भूमिका करायला मिळणंसुद्धा भाग्याचं असतं, कर, नाही म्हणू नकोस. मी म्हटलं तसं मी ते मान्य केलं. तात्पर्य हा संबंध इथं आल्यानंतर या सगळ्या गोष्टी
गोपूनाना टिळक सगळेच अगदी जवळून मला टिळक कुटुंब, इंदुताई वगैरे सगळं आठवतं. अशा ठिकाणी पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू होतो आहे आणि केशव साठे माझे स्नेही आहेत म्हणून म्हणतो असं नाही, त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळणं याचं महत्त्व तुम्हाला आणखीन 10 वर्षांनी कळेल. आत्ता कदाचित कळेल, न कळेल. कारण हा माणूस माध्यमाच्या सर्व बाजू ज्ञात असलेला आणि त्याच्यात अधिकारानं काम केलेला माणूस आहे. आणि म्हणून असे शिक्षक मिळणं, जे स्वतःला शिक्षक न म्हणता मित्र म्हणतात, हे भाग्याचं असतं. तर मी आता त्यांच्याबद्दल बोलत नाही, कारण त्यांच्या पुस्तकाच्या वेळेला मी त्यांच्याबद्दल खूप बोललेलो आहे आणि आज त्यांच्याबद्दल बोलणं हा मुख्य विषय नाही. पण मी एवढंच म्हणतो. आणि अशा प्रकारानं अशा ठिकाणी यायला मिळणं ही माझ्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे. आता पत्रकारिता, आणि त्यातही मी जास्त काळ मुद्रित पत्रकारितेत काम केलं, वर्तमानपत्रात काम केलं. प्रसारमाध्यमांमध्ये आज अनेक प्रकार येत आहेत. आता फक्त टी व्ही किंवा वर्तमानपत्र असं राहिलेलं नाही. आता नवीन नवीन जो जे वांछील तो ते लिहो अशी सुरुवात झालेली आहे. आणि हे सगळं लिहिताना मला काय दिसतं नवीन पत्रकारितेत, आता एक पद्धत असते की आमच्या वेळची पत्रकारिता फार चांगली होती, आता सगळं बिघडलं, असं साधारण म्हणण्याची पद्धत असते. ती चुकीचीच असते असं नव्हे, पण त्याचबरोबर नव्यातही खूप चांगल्या गोष्टी येत असतात. नव्यातही शिकण्यासारखं खूप असतं. आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम, आता डिजिटल माध्यम, अनेक गोष्टी आल्या. मला एवढंच वाटतं की तंत्रज्ञान बदललं असलं तरी मंत्र बदलत नाही. बातमी विश्वासार्ह पाहिजे, ती मूल्यनिष्ठ पाहिजे. त्यात माझ्या मते माणसाच्या, कारण शेवटी माणूस केंद्रबिंदू आहे या सगळ्याचा. लक्षात घ्या, आपण चाऱ्याचे भाव वाढले अशी जरी बातमी दिली तरी शेवटी माणसाच्या दृष्टिकोनातून जनावरांसाठी चाऱ्याचे भाव वाढले असं असतं. म्हणजे बातमीचा केंद्रबिंदू नेहमी माणूस असतो. कधी तो दृश्य रूपात असतो, कधी अदृश्य रूपात असतो. आणि म्हणून या माणसाला काय हवं, त्याच्या जीवनात काय घडतं हे देणं हा मंत्र पत्रकारितेतला बदलत नाही. लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेबद्दल बोलण्याचं धाडस मी करणार नाही, पण मी असं म्हणतो की आम्हाला तो वारसा मिळाला याच्या इतकी मोठी गोष्ट नाही. बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातल्या एका छोट्या खेड्यातून आले. औषधोपचाराला पैसे नाहीत अशी अवस्था होती. अशा काळात या माणसानं 8 भाषा त्यांना येत होत्या. स्पॅनिशसह कधी शिकले असतील, कुठे शिकले असतील, कारण आजही स्पॅनिश शिकण्याची इतकी उत्तम सोय आपल्याकडं नाही. त्या काळी ते कसे शिकले असतील. अशा भाषा येणाऱ्या. कॅल्क्युलसवरती पुस्तक लिहिलेला हा माणूस. कॅल्क्युलसवरती आजही पुस्तकं लिहित नाहीत अनेक लोक. त्यावेळेला त्यांनी कॅल्क्युलसवरती पुस्तक लिहिलं. दुसऱ्या बाजूला विधवा विवाहासारखी चळवळ चालवली. अशा किती गोष्टी. वाचकांची पत्रं, आज आपण हे सगळ्या वर्तमानपत्रांचं वैशिष्ट्य मानतो. बाळशास्त्रींच्या पहिल्या अंकापासून वाचकांची पत्रं आपल्याला दिसतात. रंगभूमीला वाहिलेलं पहिलं मासिक बाळशास्त्रींनी सुरू केलं. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं स्थापना बाळशास्त्रींनी केली. आज मराठी भाषेचं जे आपण व्याकरण शिकतो ते बाळशास्त्रींनी तयार केलेलं व्याकरण आहे. किती गोष्टी सांगाव्यात. कधी कधी लोक पुढे असं विचारायला लागतील की काय अशी भीती वाटते की बाळशास्त्री एकच होते का अनेक होते. पण बाळशास्त्री एकच होते. 34-35व्या वर्षी या माणसाचं निधन झालं. इतक्या छोट्या वयामध्ये या माणसानं केवढं प्रचंड काम केलं. काय प्रज्ञा होती, काय बुद्धिमत्ता होती. ते ज्या वेळेला वारले, निधन झालं, त्यावेळेला मुंबई इलाख्याचा जो ब्रिटिश मुख्य न्यायमूर्ती होता त्यानं न्यायालयाचं कामकाज बंद ठेवलं. आणि त्याचं वाक्य आहे, तो म्हणाला, दक्षिणेतला ज्ञानसूर्य मावळलेला आहे, अशा वेळेला मी काम करू शकत नाही. एवढी विद्वत्ता. आता मी हे यासाठी सांगितलं
की हा जर वारसा आम्ही सांगत असू तर थोडं वाचन, थोडं ज्ञान याची साधनं आम्ही करायला पाहिजे. मी झी 24 तासमध्ये असताना 7-8 वर्ष पत्रकारितेत, राजकीय पत्रकारितेत काम केलेली एक तरुण मुलगी मुलाखतीला आली आणि ती सगळे या मंत्र्याशी माझी ओळख आहे, त्या मंत्र्याचं माझं अगदी घरगुती संबंध आहेत वगैरे असं सांगत होती. मी तिला विचारलं की आत्ताचे मुख्यमंत्री आणि यशवंतराव चव्हाण यांची तुलना तुम्ही कशी कराल? तर तिचा चेहरा पूर्ण कोरा होता. तुम्हाला वार्धक्यातच नव्हे, तरुण वयातसुद्धा चेहरे वाचता आले पाहिजेत, तर मग अनेक गोष्टी सोप्या होतात. तर माझ्या लक्षात आलं की हिला काहीही प्रश्न, मी म्हटलं तुम्हाला प्रश्न कळला नाही का? ती म्हणाली प्रश्न कळला, पण हे यशवंतराव चव्हाण कोण हे कळलं नाही. मुंबईमध्ये 7-8 वर्ष राजकीय पत्रकारिता केलेल्या पत्रकाराला यशवंतराव चव्हाण कोण हे माहीत नव्हतं. मग मी सांगितलं कोण होते ते, पण ती म्हणाली माझा तेव्हा जन्मच झालेला नव्हता. मी म्हटलं मग या न्यायानं तुम्हाला महात्मा गांधी वगैरे कोणीच माहीत असण्याचं कारण नाही, पण सगळेच तुमच्या जन्माच्या आधी जन्माला आलेले आहेत. हे मी यासाठी सांगितलं की आपलं वाचन, आपलं ज्ञान, ज्या क्षेत्रात आपण काम करतो, जो विषय आपण निवडतो, त्यातली पक्की बैठक आपल्याला मिळवता आली पाहिजे. मी ज्या वेळेला केसरीमध्ये होतो तेव्हा एक मोठे पत्रकार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं तुला यशस्वी व्हायचं आहे का पत्रकारितेत? मी म्हटलं हो हे काय विचारता, कुठलाही मनुष्य एखाद्या क्षेत्रात येतो तो या क्षेत्रात अयशस्वी होतो अशा प्रतिज्ञेने येतो का? यशस्वी होण्यासाठीच येतो. ते म्हणाले मग मी तुला 3 मंत्र सांगतो, ते लक्षात ठेव. गुरुमंत्र काय? जगात आपल्यापेक्षा कोणीही शहाणा नाही याची खात्री बाळगायची. पहिलं, आपल्याला कळत नाही असा विषय जगात नाही याबद्दल खात्री बाळगायची. दुसरं आणि तिसरं, आपण कोणालाही काहीही बोलू शकतो ही खात्री बाळगायची. मला इतकं बरं वाटलं, तुम्हाला मी सांगतो. लहान होतो तर मी म्हटलं इतकं चांगलं सांगताय तुम्ही, मला वेगळं काही करावं लागणार नाही, हे सगळं माझ्या स्वभावात आहे. आणि मी तसं वागायला सुरुवात केली, का यशस्वी व्हायचं होतं. मग काय झालं, थोडे महिने गेले आणि इथे धुंडीराज शास्त्री विनोद नावाचे तत्त्वज्ञ आध्यात्मिक होते. तुम्हाला डॉक्टर संप्रसाद विनोद आता योगगुरू माहीत असतील, त्यांचे वडील. त्यांचं एक ध्यान मंदिर आहे, तिथे गुरुपौर्णिमेला कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम काय असतो, एक नामवंताचं गायन असतं, मग एक वैचारिक व्याख्यान असतं, मग ध्यानधारणा वगैरे वगैरे असतं. तर ते मला त्या कार्यक्रमाला घेऊन गेले आणि साहजिकच पहिल्या रांगेत बसलो मी. सरस्वतीबाई राणे होत्या, मीराताई पणशीकरांचं गायन होतं. आणि तुम्हाला माहीत आहेत की नाही मला माहीत नाही, कन्नड महाकवी द रा बेंद्रे म्हणून फार मोठे साहित्यिक ऋषितुल्य होते, त्यांचं व्याख्यान होतं. आणि मी पहिल्या रांगेत ह्या सगळ्यांच्या बरोबर, मला वाटलं बरोबर आहे, यांच्या बरोबरीचंच आहे मी, तसं काय विशेष काहीच नाही. म्हणजे बरं वाटलंच तर त्यांना वाटायला पाहिजे की ते माझ्याबरोबर बसले. झालं, बेंद्रेंचं व्याख्यान झालं, अप्रतिम बोलले. बेंद्रे धोतर सदरा तुम्हाला आठवत असतील, आणि केस असे राजकुमारासारखे, त्यावेळी राजकुमारांना चांगले केस असायचे, तर असे राजकुमारासारखे रोळणारे केस, तेजपुंज चेहरा, वय 80च्या जवळचं. सुंदर बोलले. काय बोलले यातलं मला काही कळलं नाही, कारण तो एक आध्यात्मिक सिद्धांत त्याने मांडत होते ते. पण माझ्या डोक्यात गुरुमंत्र होता की आपल्याला कळत नाही असा विषय नाही आणि कोणालाही आपण काहीही बोलू शकतो, विचारू शकतो. आणि मला बातमी तर द्यायची होती दुसऱ्या दिवशी, आणि त्या काळी बातमी देणाऱ्याला विषय कळावा लागायचा.
तर मी म्हटलं आता काय करायचं, यांनाच विचारू. मग मी त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, महाकवी, आपण जे बोललात त्यातलं बरंचसं मला कळलं. खरं म्हणजे काहीच कळलेलं नव्हतं. बरंचसं मला कळलं. थोडं कळलं नाही, तेवढं जरा मला सांगता का समजावून? तुम्हाला सांगतो, त्यांनी अत्यंत प्रेमानं माझ्याकडं पाहिलं. प्रेमाची अशीही नजर असते, हे तरुण मंडळींनी लक्षात ठेवलं पाहिजे. इतक्या प्रेमानं पाहिलं की त्या नजरेतनंच मला कळलं की मला काहीही कळलेलं नाही, हे यांना व्यवस्थित कळलेलं आहे. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. अजूनही तो स्पर्श मला स्मरणात आहे. आणि म्हणाले, बाळ, जे मला कळावं म्हणून मी आयुष्यातली 80 वर्ष घालवली, ते सगळं तुला एका तासात कळावं अशी कशी अपेक्षा करतोस? एक एक विषय समजण्यासाठी आयुष्य वाहणारी माणसं असतात. त्यामुळे सगळं आपल्याला कळतं असं समजण्याचं कारण नाही. आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं असतात, प्रत्येकाला आपण काही बोललं पाहिजे असं नाही. आणि आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं असतात, फक्त आपण पदावर असतो, समोर पदावर नसलेली अनेक माणसं असतात. असा गुरुमंत्र मी बदलून घेतला त्या दिवशी. आणि तेव्हापासून शिकणं ही अखंड प्रक्रिया. मी याची तुम्हाला कितीतरी लोकांची, कितीतरी माणसांची उदाहरणं सांगेन, पण त्या तपशिलात मी जात नाही. सांगण्याचं कारण असं की हे करत असताना तुम्ही तंत्रज्ञान येतं, नवीन तंत्रज्ञान शिकत जाता. आमच्या काळी शिशाचा टाईप असायचा, मग तो टाईप बदलत गेला. असं होत 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 बदललं काय? बाह्यरूप बदललं, साधन बदललं, तंत्रज्ञान बदललं. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नव्हे. प्रश्न असा आहे की माणसानं घोड्यावर स्वार व्हायचं का घोड्यानं माणसावर स्वार व्हायचं? तर तंत्रज्ञानानं आपल्यावर स्वार होता कामा नये. आपण तंत्रज्ञानावर स्वार झालं पाहिजे. जरी कृत्रिम बुद्धिमत्ता आली असली तरी ती मानवी संवेदनांची जागा घेऊ शकत नाही. विजय भाटकर हे माझे मित्र आहेत, चांगले भटकर. तर ते मला एकदा म्हणाले की आम्ही लवकरच संगणक माणूस तयार करणार आहोत. मी म्हटलं सगळं चांगलं. त्याला म्हणाले बुद्धी असायला मग असेल. मी एवढाच प्रश्न म्हटलं, भटकर सर मला एकच सांगा, त्याला हृदय असेल का हो? त्याला मन असेल का? ते म्हणाले विज्ञानाला अजून तेवढंच तयार करता आलेलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे विज्ञानाचं महात्म्य मोठेपण मी नाकारत नाही, पण त्याचबरोबर आपण पत्रव्यवसाय किंवा माध्यम व्यवसाय हा माणसाच्या मनाशी संबंधित आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि ते मी कधी विसरलो नाही. त्यामुळे हा गाभा जो आहे हा जपला पाहिजे. वर्तमानपत्राचं किंवा प्रसारमाध्यमाचं भांडवल काय? मी असं मानतो, विश्वासार्हता हे खरं भांडवल आहे, पैसे हे खरं भांडवल नाही. नाहीतर सिंघानियांसारख्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीनं काढलेलं वर्तमानपत्र चटकन बंद पडलं नसतं. विश्वासार्हता आहे. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. बँकेत लोक पैसे ठेवत नाहीत. पैसा हे त्यांच्या विश्वासाचं प्रतीक असतं. आणि जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा ती संस्था, ती बँक, ते वर्तमानपत्र, ती वाहिनी गडगडायला लागते. आज मी अनेक ठिकाणी जातो आणि लोक विचारतात, अमकी अमकी बातमी अमक्यानं अशी दिली, तमक्यानं तशी दिली, तमक्यानं तशी दिली, खरी आहे का? तुम्ही दिलेली बातमी खरी आहे का अशी जेव्हा वाचकाच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्यावरचा विश्वास डळमळलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, विश्वास डळमळतो तेव्हा परिणाम कमी होतो. परिणाम कमी होतो तेव्हा प्रभाव पडत नाही. आणि प्रभाव पडला नाही तर कृतीमध्ये त्यातलं काहीच उतरत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विश्वासार्हतेची आजची स्थिती चिंताजनक आहे एवढं मी म्हणतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी झी24 तासमध्ये असताना एका मोठ्या कारखान्याला आग लागली आणि अक्षरशः 2 मिनटामध्ये आमच्या वाहिनीवरून त्या आगीची दृश्य यायला लागली. अर्धा तास, तुम्हाला माहिती आहे वर्तमानपत्र काही करू शकत नाहीत, पण वाहिन्या ज्या असतात त्या अशा वेळेला 30 आग पुन्हा पुन्हा लावत राहतात. तसं चाललं होतं. मग सगळ्याच वाहिन्यांच्यावरती दृश्य दिसायला लागली आणि मला एका मित्राचा
मित्राचा नाही, साधारण ओळखीच्या माणसाचा दूरध्वनी आला आणि तो म्हणाला की बातमी चांगली देताय तुम्ही, पण जे दृश्य दाखवते ते या आगीचं नाही आहे. मी म्हटलं कधीच आहे? तो म्हणाला 6 वर्षापूर्वी लागलेल्या एका आगीचं हे दृश्य आहे. मी म्हटलं 100%. त्यानं मला संदर्भ सांगितला, असं असं बघा, तुम्हाला खात्री पटेल, या आगीचं हे दृश्य नाही. मी शांतपणानं ते दृश्य पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच हे या आगीचं दृश्य नाही आहे. मग मी माझ्या काही सहकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं हे दृश्य आपण दाखवणं थांबवायला पाहिजे. ते म्हणाले का? मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले कोणाच्या लक्षात येतंय? मी म्हटलं एका माणसाच्या आलं ना, म्हणून तर त्यानं कळवलं. ते म्हणाले पण आता इतका वेळ आपण दाखवतोय, आता ते मागे घ्यायचं म्हणजे आपण बरोबर नाही. मी म्हटलं आपली जर चूक झाली असेल तर ती मागे घेण्यामध्ये लाज वाटायचं काहीही कारण नाही, संकोच वाटायचं कारण नाही. उलटं आनंद वाटला पाहिजे की आपण आपलं कर्तव्य करतो आहोत. तो म्हणला आता हीच दृश्य सगळ्या वाहिन्या दाखवायला लागले, मग आपण मागे पडू. हे जे मागे पडू हे जे प्रकरण असतं ना, हे आयुष्यामध्ये घातक असतं. तुम्हाला पुढे जायचं आहे हे ठीक आहे, पण मागे पडण्याची भीती सतत बाळगू नका, कारण त्याला अंतच नाही आहे. किती लांब जाणार आहात तुम्ही? तुम्ही चालत राहा, दुसऱ्याला मागे टाकण्याची ईर्ष्या बाळगू नका. तर मी म्हटलं आपण मागे पडलो तरी चालेल, कारण तुम्ही जर रनिंग बघितलं तर धावायला सुरुवात करण्यापूर्वी तो माणूस 2 पावलं मागे येतो आणि मग धावायला सुरुवात करतो. तुम्हाला पुढे धावायचं असेल तर मागे 2 पावलं घ्यायला काही अडचण नाही. आत्ता आपण कदाचित लोकांना असं वाटेल की यांनी बातमी मागे घेतली, पण पुढे आपल्याला विश्वासाच्या रूपानं ती बळ देतील. आम्ही ते दृश्य, म्हणजे माझे सहकारीसुद्धा ते करायला तयार नव्हते, पण मागे घेतलं. बाकीचे दाखवत राहिले आणि नंतर आम्हाला असंख्य प्रतिक्रिया अशा मिळाल्या की तुम्हीच फक्त एका वाहिनीनं योग्य ते केलं. आता हे जे बळ असतं ना, हे विश्वासाचं बळ असतं आणि हे तुम्हाला मोठी ताकद देतं. ह्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. मी माझ्या पत्रकारितेतली अशी आणखीन कितीतरी उदाहरणं सांगू शकेन, पण मुख्य उद्देश हा आहे की विश्वासार्हता हे मुख्य भांडवल आहे, ते जपलं पाहिजे. विश्वासार्हतेतून सत्य येतं, सत्य असलं पाहिजे. मूल्य येतात, मूल्यनिष्ठ असलं पाहिजे. बघा तुम्ही बलात्कार झालेल्या व्यक्तीची ओळख पटेल असं काहीही देऊ नये असा संकेत आहे. कायदा वगैरे हे नंतर सोडा, तुमच्या मनाला वाटलं पाहिजे ना. पण तुम्ही काय करता? अमुक महाविद्यालयात जाणारी, अमुक ठिकाणी राहणारी, तिच्या शेजारी अमुक असणारे असे तपशील का देता तुम्ही? तुम्ही कधीतरी त्या मुलीच्या, तिच्या कुटुंबियांच्या, तिच्या नातेवाईकांच्या आयुष्याचा विचार करायला हवा की नको? तो तुम्ही करत नाही, कारण तुम्हाला फक्त स्पर्धेमध्ये पुढे जायचं आहे. वर्तमानपत्र किंवा कुठलंही माध्यम हे केवळ बाजारू धंदा नाही, त्याच्यात तुमच्यावर एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान तुम्ही विसरता कामा नये असं मानणाऱ्या पत्रकारांपैकी मी आहे. म्हणजे मग काही लोक मला काय सांगतात की वर्तमानपत्र हे स्वातंत्र्यपूर्व काळ तुम्ही पाहिला तर तुम्हाला शिकवलं असेल पालेकर मॅडमनी वगैरे की पूर्वी व्रत होतं, स्वातंत्र्यानंतर त्याचं व्यवसायात रूपांतर झालं. व्यवसायात रूपांतर होण्यात काहीही गैर नाही. पैसे कमावणं हा गुन्हा नाही, कुठल्या मार्गानं कमवता हा मुद्दा आहे. साधनाची शुचिता. तर व्यवसाय व्हायला काही हरकत नाही, पण प्रत्येक व्यवसायाची काही मूल्य असतात, काही मूलभूत चौकट असते. वर्तमानपत्र म्हणजे उपहारगृहातले पदार्थ विकण्याचा व्यवसाय नाही. इथे तुम्ही जेव्हा लोकांना काही देता तेव्हा तुमची लोकांच्याबद्दलची काही जबाबदारी असते आणि त्यातून होणारे परिणाम काय याचा तुम्हाला एक अंदाज असला पाहिजे. मग काय होतं, एकदा तुम्ही त्या पुढे जायचं, खप वाढवायचा, ज्याचा उल्लेख आपण केला मार्केटिंग हे माणसावर स्वार नाही होता कामा, मूळ व्यवसायावर मार्केटिंग स्वार होता कामा नये. नाहीतर काय होतं, नसलेल्या गोष्टी आपण विकायला लागतो
ते तुम्ही विकता आहात म्हणून विकल्या जातात. कुठल्या दिवशी कुठला रंग वापरा असं तुम्ही सांगता आणि लोक वापरायला लागतात. पण रंग वापरण्याने आयुष्याचे प्रश्न सुटत नाहीत ना. कशाच्या मागे धावायचं आणि लोकांना काय स्वप्न द्यायचं याचाही विचार करायला पाहिजे. मग त्यातून मग या दुष्टचक्रातून प्राधान्य कशाला येतं. मी काही वर्षांपूर्वी काही वृत्तपत्रांचं विश्लेषण केलं. विश्लेषण त्याच्या कंटेंटचं, आशयाचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर्वाधिक प्राधान्य राजकारणाला, त्याच्या खालोखाल गुन्हेगारीला. असं मध्यंतरी मी एका सभेत बोललो तर एक जण उठून उभे राहिले, म्हणाली 2 क्षेत्र वेगवेगळी कशी काय मानता. तर मी म्हटलं सोयीसाठी, म्हणजे विश्लेषणाच्या सोयीसाठी. राजकारण, गुन्हेगारी, त्याच्या खालोखाल मनोरंजन, त्याच्या खालोखाल क्रीडा. क्रीडामध्येही क्रिकेटला 80% आणि हे सगळं जाऊन जे 10-15% क्षेत्र उरतं, 10-15% जागा उरते, त्याच्यात समाजकारण, शिक्षण, शेती, विज्ञान अशी सगळी क्षेत्र 10-15%. हा आपला प्राधान्यक्रम आहे का आयुष्याचा? हा जगण्याचा प्राधान्यक्रम आहे का? हा लोकांना समाज घडवण्याचा आपल्याला प्राधान्यक्रम आहे का? हा सगळा कशातून येतो? चटपट काय विकलं जातं. आता पहा, आता तर फार मनोरंजन वाटतं मला वाचताना काही वेळेला. आज एक नेता भाषण करतो की अमुक अमुक पक्षाचा झेंडाच या देशाला पुढे नेईल. दुसऱ्या दिवशी त्याच्या हातात दुसराच झेंडा असतो. मग विश्वासार्हतेचा काय प्रश्न आहे? विश्वासार्हता राहते कुठे? सार्वजनिक जीवनाचं विश्वासार्हता हे मोठं भांडवल आहे आणि ती टिकली पाहिजे. पण मग त्यातून ग्रामीण आणि शहरी हे मी अजून म्हणत नाही, कारण त्यातही आज तुम्हाला पुण्यातलं वर्तमानपत्र वाचलं तर बीडला काय घडलं आहे, एखादा देशमुखचा खून झाल्यानंतर येणं ही वेगळी गोष्ट आहे. तिथल्या समाज जीवनात काय घडतं आहे, तिथल्या साहित्यात काय घडतं आहे, तिथल्या संस्कृतीत काय घडतं आहे, शेतीत काय नवीन होतं आहे. ग्रामीण भागाचं चित्र शहरी भागात दिसत नाही, शहरी भागाचं चित्र ग्रामीण भागात दिसत नाही. आपण माणसाला माणूस जोडतो आहोत का माणसापासून माणूस लांब नेतो आहोत? अशा प्रकारचे अनेक गोष्टी दिसतात. आणखी काय एक गोष्ट दिसते. मी एकदा सोलापूरला गेलो होतो. एक ST चालक वाहकांचा मेळावा होता आणि मी लोकांना प्रश्न विचारू देतो, कारण आपल्याला कळतं काही गोष्टी लोकांच्या मनात काय. एक चालक उभा राहिला आणि तो म्हणाला की जर एखाद्या ST उलटून किंवा STला अपघात होऊन 2-4 माणसं मेली तर तुम्ही पहिल्या पानावर छायाचित्रासह बातमी देता, आणि जर ड्रायव्हरनं कौशल्यानं प्रसंगावधान राखून 60 माणसांचे प्राण वाचवले तर तुम्ही एक ओळ छापत नाही का? पत्रकार काय म्हणतात, कोणी मेलं नाही ना, मग काय विशेष नाही. प्राधान्य कशाला आहे? मरण्याला आहे का जगण्याला आहे? मारण्याला आहे का जगवण्याला आहे? विध्वंसाला आहे का विधायकतेला आहे? कशाला प्राधान्य आहे याचाही विचार करायला पाहिजे. नाहीतर पहिल्या पानावरती किंवा जे वार्तापत्र वाहिनीवर दाखवलं जातं त्यातले पहिला भाग सगळा हा खून, मारामाऱ्या, बलात्कार, हिंसाचार, दंगली यानंच भरलेला असतो. मग माणसांच्या मनावर काय परिणाम आपण साधणार आहोत? माणसांना काय सांगणार आहोत की सगळं ह्यानंच भरलेलं आहे जग, जगात काही चांगलं नाहीच का? चांगलं काही घडतच नाही का? घडतं, फक्त आपण ते दाखवत नाही, सांगत नाही, लिहित नाही, वाचत नाही. आणि मग प्राधान्य येतं विध्वंसाला आणि विधायकता मागे पडत जाते. याचीही खूप उदाहरणं आपण वाचल्यानंतर आपल्याला दिसतील. मला एकदा रामकृष्ण मोरे नावाचे पुण्यात खासदार होते, पिंपरी चिंचवडचे खासदार होते आणि ते शिक्षण मंत्री पण होते. चांगले अभ्यासू होते, प्राध्यापक होते पूर्वी, चांगलं भाषण करायचे, वक्ते चांगले होते. ते म्हणाले की अरे म्हणाले
विधानसभेत दंगा केला, लोकसभेत दंगा केला तर मोठी बातमी येते. एखाद्या खासदारानं माईक फेकला, मोठी बातमी त्याच्या नावाचं येते. आणि अभ्यासपूर्ण उत्तम भाषण केलं तर यांचेही भाषण झाले अशी एक ओळ येते. ते म्हणाले परिणाम काय झाला आहे, आमच्या आमदार खासदारांना असं वाटायला लागलं आहे प्रसिद्ध व्हायचं असेल तर वाचन चांगलं भाषण याचं काही खरं नाही, दंगा केला पाहिजे तिकडे. आणि त्याही पुढे मतदार विचारायला लागले बघा तो कसा माईक फेकतो, तुम्ही काय करता तिथे. लोकांच्याही अपेक्षा बदलायला लागतात. तर हे मी सगळं यासाठी सांगतो, आपण माणसांच्या मनाशी खेळत असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणखी एक गोष्ट की जेव्हा मनाचा आपण विचार करतो तिथे संवेदनशीलतेचा विचार येतो आणि तो भाषेशी संबंधित असतो. एक उदाहरण सांगतो. कविवर्य वसंत सावंत ज्या वेळेला वारले, कवी होते, तर सकाळमध्ये मी संपादक होतो, आमच्याकडे शीर्षक आलं कविवर्य वसंत सावंत यांचे हृदयविकार घशाच्या कर्करोगाने निधन. सकाळी 6 वाजता मला एक दूरध्वनी आला. आता साधारणपणे संपादकांना इतक्या लवकर फोन येतो तो शिव्या देणारा असतो आणि पुण्यात लोक चांगल्या चांगल्या शिव्या देतात. कारण काय, त्यांच्या मनासारखं झालेलं नसतं, एवढंच त्याचं कारण असतं. पण हा तसा नव्हता फोन. हा थरथरत आवाज होता. मला लक्षात आलं की हा माणूस वार्धक्यातला असला पाहिजे. आणि तो म्हणाला अशी अशी बातमी मी वाचली म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. या बातमीनं, या शीर्षकानं म्हणाले आम्ही म्हातारी माणसं सकाळी फक्त शीर्षकं वाचतो आणि आल्यावर निवांतपणानं बाकीचा मजकूर वाचतो. तर हे शीर्षक वाचल्यामुळे आज तुम्ही मला मृत्यूच्या काही क्षण जवळ नेलं, आणखीन जवळ नेलं. मी म्हटलं काय झालं. ते म्हणाले मलाही घशाचा कर्करोग आहे आणि मी जेव्हा हे शीर्षक वाचलं तेव्हा मी मृत्यूच्या आणखी जवळ गेलो. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जर बातमी द्यायची त्याच्यात तुम्हाला समंजस होते ग्रस्त. ते म्हणाले मजकुरात तुम्हाला निधनाचं मृत्यूचं कारण तर द्यावंच लागेल, मला मान्य आहे. फक्त माझी विनंती अशी, शीर्षकात रोगाचं वर्णन ठळकपणानं देऊ नका, म्हणजे आमच्यासारख्यांना जो धक्का बसतो तो बसणार नाही. मला ते पटलं, अगदी बरोबर होतं त्यांचं. मी गेल्यानंतर पहिली सूचना संबंध आमच्या आवृत्त्यांना दिली की यापुढे शीर्षकामध्ये आजाराचं वर्णन येणार नाही. तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, कारण सगळे वाचक तुमच्याशी बोलतात असं नाही, तुम्हाला त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा अंदाज घेता आला पाहिजे. मोठे अपघात होतात आणि छिन्न विच्छिन्न प्रेतं, त्यांच्या अवयवाचे तुकडे दाखवले जातात. वर्तमानपत्र मोठ्या बातम्या छापतात, मोठी छायाचित्र छापतात. तर मी ते बंद करायचं ठरवलं. तर आमच्याकडे एक ज्येष्ठ संपादक होते आणि ते म्हणाले की हे बंद करून कसं झाले, सगळे छापतात. म्हटलं सगळे अनेक गोष्टी करतात, आपण केल्याच पाहिजे तसं नाही. परत तोच विषय, स्पर्धेत आपण मागे पडू. म्हटलं आत्ता मागे पडलो तर नंतर पुढे जाऊ, काही हरकत नाही. अशी चर्चा चालू होती आणि शेवटी मी निर्णय दिला की ही छायाचित्र छापायची नाही. ते काय ऐकायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना मी सांगितलं की ही जी त्या दिवशीच एक मोठा अपघात झाला होता रेल्वेचा आणि 60-70 माणसं मेली होती आणि अनेक वर्तमानपत्रांनी मोठी छायाचित्र छापली होती, मृतदेह पडलेले त्यांच्या अवयवामुळे. मी म्हटलं आता यातल्या एका मृतदेहाची कल्पना हा तुमच्या घरातला कोणीतरी आहे अशी करा आणि पहा. शेवटी तुम्ही जेव्हा ती चित्र छापता तेव्हा कुणाच्या तरी मनाशी त्या सगळ्याचा संबंध असतो हे विचार केला पाहिजे. आणि आम्ही ती चित्र छापणं बंद केलं. काही काळ निश्चितपणानं लोकांच्या तक्रारी आल्या की हे आम्हाला दाखवलं नाही, हे तुम्ही छापलं नाही. पुढे तेच लोक म्हणायला लागले बरं केलं, सकाळी सकाळी उठल्यावर ते प्रेतांचे छिन्न विच्छिन्न देहांची चित्र मनावर फार वाईट परिणाम करतात. तर संवेदनशीलता आपण कधी विसरता कामा नये असं मी मानतो. आणि माणूस हा केंद्रबिंदू आहे, त्या माणसाला समजेल अशी भाषा पाहिजे. मी शेवटचा भाषेचा मुद्दा मांडतो आणि मी थांबेन.
भाषा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, खूप उत्सव झाले, जो उठतो तो उत्सव करतो. आणि काय म्हणतात, तुम्ही समजा चांगलं कार्यक्रम केला, कॉंग्रॅच्युलेशन्स, नाईस परफॉर्मन्स. मराठीचा अभिजात दर्जाचा कार्यक्रम आणि अभिनंदन इंग्रजीत करता, नाईस परफॉर्मन्स म्हणता. इंग्रजीला माझा विरोध नाही, कुठल्याही भाषेला माझा विरोध नाही. मुद्दा कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. भाषा, इंग्रजी बोला, पण मग अस्खलित इंग्रजी बोला. मी आता महाविद्यालयामध्ये जातो तुमच्यासारख्या ठिकाणी, माझ्या लाईफचा प्रॉब्लेम फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे, त्याला सोल्युशन नाही. काय मराठी आहे आणि काय इंग्रजी यायचं. हां, जे बोलायचं ते शुद्ध बोला. शुद्ध मराठी, शुद्ध इंग्रजी, शुद्ध हिंदी. नाहीतर ही साडी तुझ्या वर सुंदर दिसते. कशी वर सुंदर दिसते? मी तुझी मदत करू का? हे मराठी नाही, हे इंग्रजाळलेलं हिंदीपणाचं मराठी आहे. जी भाषा बोलाल तिचे बारकावे, तिचे संदर्भ लक्षात घेऊन ती वापरली पाहिजे. लोकमान्य टिळकांनी भाषेचा सातत्यानं आग्रह धरलेला होता आणि जवळजवळ मातृभाषेच्या महत्त्वावरचे 16-17 अग्रलेख आहेत लोकमान्य टिळकांचे. आता जे नवीन शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, मला आनंद आहे की त्याच्यामध्ये मातृभाषेला आणि देशी भाषांना महत्त्व दिलेलं आहे. हे पहिल्यांदा शिक्षणाच्या धोरणात घडतं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मातृभाषेतून शिका. 6 ते 16 हे वर्ष वय माणसाचं व्यक्तिमत्व घडण्याचं असतं. मातृभाषेतून जगभराचे तज्ज्ञ, भाषातज्ञ असं सांगतात की मातृभाषेतून मुलांना संकल्पना समजणं, कल्पना समजणं, विचार समजणं हे अधिक सोपं जातं, कारण ती मातृभाषा असते. पण तुम्ही लादून भाषा शिकवायला लागलात तर ती शिकली जात नाही. त्यातून नाधड मराठी, नाधड इंग्रजी अशी काहीतरी चमत्कारिक भाषा तुम्ही वापरायला लागता. आणि म्हणून भाषा ही फार महत्त्वाची. आणि मराठी वर्तमानपत्रांच्या संदर्भात लोकमान्य टिळकांचे अग्रलेख तुम्ही तरी सगळ्यांनी वाचलेच पाहिजेत. तुम्हाला एक टिळकांचं उदाहरण सांगतो. एकदा मंडईतल्या सभेमध्ये लोकमान्य टिळक भाषण करायला होते. भाषण करून आले आणि संपादक खाडीलकर होते. खाडीलकरांना म्हणाले, आज फार मौज आली. तर खाडीलकरांना कळेना एवढ्या राष्ट्रपुरुषाला मंडईतल्या एका सभेत काय मौज आली एवढी. ते म्हणाले, मी बोलताना ब्युरॉक्रेसी असा शब्द वापरत होतो. ह्याच्यात तुम्ही दुसरं लक्षात घ्या, मोठ्या माणसाचं मेंदू एक आविष्कार करत असताना आत किती जागा आणि क्रियाशील असतो हे पण बघण्यासारखं एकाच वेळेला. ते म्हणाले, बोलता बोलता मला त्याला पर्यायी शब्द सुचला, प्रतिशब्द सुचला, नोकरशाही. आणि मग मी नोकरशाही वापरलं. मला मराठी भाषेत एक नवीन शब्द आला, मला फार मौज वाटली. एका राष्ट्रपुरुषाला आपल्या मातृभाषेत एक नवा शब्द आला, याची मौज वाटते, याचा आनंद होतो. हे भाषेवरचं प्रेम. आपलं असं प्रेम आहे का? आपण असं प्रेम केलं पाहिजे की नाही, हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळकांनी, तुम्हाला कल्पना नसेल, मराठीला 3000 नवीन शब्द दिलेले आहेत. आणि केसरीमध्ये याची पुस्तिका मिळते, ती तुम्ही बघू शकता. 3000 मराठी शब्द. आयुक्त, जिल्हाधिकारी हे शब्द आपण वापरतो, हे सावरकरांनी दिले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिलेले शब्द आहेत. महापौर हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, चित्रपट हा सावरकरांनी दिलेला शब्द आहे. महापुरुष जे असतात, राष्ट्राचा विचार करणारे भाषेचाही विचार करतात. म्हणून भाषा मरता देशही मरतो कुसुमाग्रज जेव्हा म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ हा आहे की त्या भाषेतून तुमची संस्कृती प्रकट होत असते, ती पुढे जात असते. याची अनेक उदाहरणं. मला माडगुळकरांचं उदाहरण आठवतं. माडगुळकरांना एकदा एक काव्य दिलं गेलं, मराठीत आणा म्हणून. एक अर्ज करूं दिलवर किसी से न कहियो जी, रातभर रहियो सवेरे चले जइयो जी, असं ते मुखडा होता. माडगुळकरांनी काय केलं, एक अर्ज तुम्हा दिलवरा, मनीचं मनी ठेवा जी, रातभर राहावा
झुंझुरका तुम्ही जावाजी, हा सवेरेचा झुंझुरका जो आहे ना, हा मराठी मातीतला आहे. हा मराठी मातीतला आहे. हा तुम्हाला संत साहित्य वाचल्यानं कळेल, प्राचीन वाङ्मय वाचल्यानं कळेल. तुमची भाषा तुम्हाला काय देते हे वाचल्याशिवाय कसं कळेल? म्हणून विनोबाजी म्हणाले, वाचेल तो वाचेल, वाचनाला पर्याय नाही. जगात कितीही ज्ञान येऊ द्या, गुगल तुम्हाला सगळं देत नाही, भ्रमात राहू नका. AI तुम्हाला प्रेमपत्र चांगलं लिहून देईल, पण त्यात हृदय घालणार नाही, हे लक्षात घ्या. भाषेचा बारकावा AI मध्ये कसा येईल? कारण त्या छटा आहेत आणि त्या तुम्हाला वाचनातूनच मिळतात. प्रेम, प्रीती, अनेक शब्द आहेत. माया, ममता समानार्थी वाटतात, पण हे समानार्थी नाही, छटांचा फरक आहे. म्हणून भाषा तुम्ही वाचली पाहिजे. आणि भाषेवर प्रेम नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. शेवटी तुम्हाला जे सांगायचं आहे, भले तुम्हाला अगदी फेसबुकवर लिहायचं आहे, इंस्टाग्रामवर लिहायचं आहे, संक्षिप्त लिहायचं आहे, तरीही तुमची भाषा प्रभावीच लागेल. कारण तुमची भाषा प्रभावी नसेल तर ते सांगायचं ते तुम्ही प्रभावीपणानं कसं सांगू शकणार? म्हणून भाषेचा अभ्यास ही नितांत गरजेची गोष्ट आहे. आता काही लोक म्हणतात मराठी भाषेत शिकून पत्रकारिता करून पुढे काही भवितव्य आहे का? मराठी भाषेला जर भवितव्य असेल, मराठी समाजाला भवितव्य असेल, तर मराठी भाषिक पत्रकारितेलाही मोठं भवितव्य निश्चित आहे. फक्त तुम्ही काय करता? जागतिक विषय तुम्ही मराठीतून सहजगत्या मांडू शकता की नाही? तेवढं तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे की नाही? तेवढं तुम्ही कमावता की नाही? कुठलीही गोष्ट परिश्रमाशिवाय, अभ्यासाशिवाय साध्य होत नाही. म्हणून भाषेचा अभ्यास केला पाहिजे. भाषिक पत्रकारितेमध्ये अनेक प्रकारांनी वाव आहे, अनेक प्रकारांनी. अहो, मंत्र्यांना त्यांची भाषणंसुद्धा करून द्यायला भाषिक पत्रकारच लागतो, भाषेवर प्रभुत्व असलेला माणूस लागतो. मंत्र्यांना विचार करायला वेळ नसतो, अभ्यास करायला वेळ नसतो. मग ते कोणाला तरी विचार करायला सांगतात, कोणाला तरी अभ्यास करायला सांगतात आणि ते बोलतात. चांगली गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. त्यामुळे एक भाषा हे तुमच्याकडे जर बळ असेल तर भाषांतर करू शकता. निवेदन तुम्ही करायचं भाषा पाहिजे, लिहायचं भाषा पाहिजे, पत्रक काढायचं भाषा पाहिजे, लेख लिहायचा भाषा पाहिजे, मुलाखत लिहायची भाषा पाहिजे, बातमी लिहायची भाषा पाहिजे. प्रभावी भाषा उत्तम बातमी लिहू शकते. आणि कुठला शब्द कुठे वापरायचा हे तुम्हाला चांगल्या भाषेच्या अभ्यासाशिवाय कळणार नाही. नाहीतर भयंकर सुंदर असं काही लोक बोलतात. तर भयंकर आणि सुंदर कसं असू शकेल? मग मी लोकसत्तात असताना द.दी. पुंडे सरांकडून एक वर्षभर सदर लिहून घेतलं. त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, भयंकर सुंदर मराठी. ते तुम्ही जरूर वाचा. म्हणजे अचूक शब्द वापरला तर समोरच्याला तुमची भाषा बरोबर समजते, त्याच्यावर परिणाम होतो, तुम्हाला सांगायचे ते पोचतं. मग ते व्यक्तिगत संवादात असो, सार्वजनिक संवादात असो, भाषणात असो किंवा लेखनात असो किंवा दूरदर्शनवरती बातम्या सांगण्यात असो. तेव्हा हे भाषेचं महत्त्व बाळशास्त्रींचं स्मरण करताना आपण ठेवलं पाहिजे. आणि पत्रकारितेचं हे एक मोठं अंग आहे. वाचनाला पर्याय नाही, अभ्यासाला पर्याय नाही, व्यासंगाला पर्याय नाही आणि हा अभ्यास कधी संपत नाही. म्हणजे न्यूटन हा ज्ञानाचा महासागर मानला जायचा. तर त्याच्या मृत्यूशय्येवर असताना तो शिष्याने विचारलं की गुरुजी, तुम्हाला या क्षणी ज्ञानाच्या संदर्भात काय वाटतं आहे? ज्याला जग ज्ञानाचा महासागर म्हणायचं तो सांगतो आयुष्य संपत आलं, आत्ता कुठे ज्ञान नावाच्या महासागराच्या किनाऱ्यापर्यंत आल्यासारखं वाटतं आहे. हे न्यूटनला वाटतं. मग तुमची आमची काय अवस्था आहे हे कायम डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, मला असं वाटतं. म्हणून तुकोबाने म्हटलं, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. आणि दुसरं म्हटलं त्यांनी, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुम्ही विनम्र राहिलात, लहान राहिलात, पत्रकार मोठे व्हा पण स्वभावानं विनम्र व्हा. नाहीतर पत्रकार मोठे, मान उंच, बाकी आडात काही नाही, पोहऱ्यात काय येणार. त्यामुळे प्रभावी उत्तम पत्रकारिता, मराठी पत्रकारिता करायची असेल
आणि तुम्ही जग काय म्हणतं कशाला पाहता, तुम्ही अशी प्रतिज्ञा करा ना, आम्ही मराठी पत्रकारितेचा झेंडा जगभरात उंच करू. तो करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो आत्मविश्वास बाळशास्त्रींच्या स्मरणानं, लोकमान्यांच्या स्मरणानं जागावा अशी प्रार्थना करतो. मला बोलावलं याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. तुम्ही तुमच्या भाषणातही त्याचा उल्लेख केला, पण हा इतका महत्त्वाचा का मानला जातो? आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्सचं ज्ञान नाही घेतलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही पत्रकारितेत. म्हणजे एका प्रकारे तो इट्स लाईक अ पार्ट ऑफ जर्नलिझम. तुम्हाला ते शिकावं लागेल, कारण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जर्नलिझममध्ये, हा शिकण्याचा. तर हे आम्हाला त्यांना समजावून सांगताना खूप हे होतं. मग हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जर्नलिझममध्ये, हे कधीही शिकवताना मुलं बोर होतात हे ते तोंडावर म्हणतात सर. मग ह्यांच्याबद्दल असं नाही, पण हे मी जनरल माझं एक अंडरस्टँडिंग आहे. पण त्यांना समजावून सांगण्यासाठी जर तुमच्यासारखे एक्सपिरियन्स कोणी असतील तर ते आम्हाला नीट अजून समजावून सांगू शकतील किंवा त्यांना समजावून सांगू शकतील. सुद्धा बोर पद्धतीनं शिकवू शकता. तुम्ही कसं शिकवता, काय सांगता, कुठली उदाहरणं देता. माझा फक्त एका गोष्टीला आक्षेप आहे, राजकारण हा जर्नलिझमचा प्राण किंवा आत्मा नाही. तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा अभ्यास हा तुम्ही सैद्धांतिक तुम्ही सांगायला गेलात, ॲकॅडमिक, थिअरॉटिकल, तर कदाचित मुलांना तो तितकासा प्रिय वाटणार नाही. पण तुम्ही उदाहरणं नाही दिलं, तुम्ही काही, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मी तुमच्याबद्दल काही म्हणत नाही हां, शिकवणाऱ्याला स्वतःला मुळात खूप तयारी करावी लागते आणि मग त्या तयारीनं तुम्ही, उदाहरणार्थ आता विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते आणि एक अपघात झाला मोठा आणि शास्त्रीजींनी राजीनामा दिला, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. आता बघा, याच्यात नैतिक एक शब्द आहे, जबाबदारी दुसरा शब्द आहे आणि राजीनामा हा तिसरा शब्द आहे. आता एखाद्या मंत्र्यानं असा राजीनामा दिला तर तुम्ही हसाल ना, कारण त्याचा नैतिकतेशी काही संबंध येत नाही. हां, जबाबदारी तो कधीच स्वीकारत नाही आणि त्यामुळे त्याचा राजीनामा हे एक राजकीय नाटक ठरतं. म्हणजे वेगळ्या अर्थानं लोकांनाही खात्री असते की हा राजीनामा मागे घेणार. बरं, आपल्याकडे नवीन तंत्र आलेलं आहे, तुम्ही राजीनामा द्यायचा, मग मी 4 माणसं गोळा करायची आणि मागे घ्या असं म्हणायचं. मग तुम्ही ठरवलेलं असतं कधी मागे घ्यायचं ते. तर अशी जुन्या काळातली उदाहरणं, समकालीन उदाहरणं, अनेक प्रकारांनी शेवटी तो विषय कसा रंजक करायचा हा तुमच्या कौशल्याचा भाग आहे. पण महात्मा गांधी हे श्रीमंत होते, तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे? दोघांना माहिती आहे, विद्यार्थ्यांच्या मधलं. मूळचे श्रीमंत होते ते. पण जॉन रस्किनचं अन टू धिस लास्ट नावाचं एक पुस्तक आहे, अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये संपत्तीचं जे वाटप होतं ते कसं विषम आहे वगैरे वगैरे असा तो सिद्धांत आहे. गांधीजींनी ते पुस्तक वाचलं आणि त्यांनी सगळ्या श्रीमंती गोष्टी सोडून दिल्या आणि गांधीजींनी लिहिलं की या पुस्तकानं माझं आयुष्य बदललं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर मग तुम्ही अन टू धिस लास्ट वाचायला सांगा, वाचतील असं नाही सगळे, पण तुम्ही 100 पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवा. अगदी शिक्षणात तोतोचान किती लोकांनी वाचलं आहे? मी बहुतेक तुम्ही शिक्षक असणार. हां, त्यामुळे ठीक आहे, तुम्ही तोतोचान नावाचं पुस्तक वाचा. का वाचा मी म्हणतो माहिती आहे? त्यामुळे तुमच्या मनाचे जे दिशा आहेत ना त्या खूप बदलतात, क्षितिज खूप विस्तारतं. विचाराच्या झापडबंद पद्धतीतून तुम्ही खुलेपणाकडे जाता. आपण काय करतो, आता समजा इथे लहान मुलं आली तर तुम्ही काय सांगाल? इकडे हात लावायचा नाही, तिकडे रेषा ओढायची नाही. तोतोचान ही अतिशय व्रात्य मुलगी होती, खोडकर मुलगी होती. इतकी खोडकर होती, तुमच्यापैकी जर कोणी खोडकर असेल तर त्यांना आवडेल ती गोष्ट, की तिला सगळ्या शाळांमधून काढून टाकलं.
कोणी शाळेत घ्यायला तयार नाही. मग एका गुरुजींनी तिला शाळेत घेतली. ते गुरुजी फार वेगळ्या प्रकारचे होते. त्यांनी भिंती ह्या मुलांनी रंगवण्यासाठीच ठेवलेल्या होत्या आणि मुलांनी चित्र काढावीत, काही करावं, जे करायचं ते करावं. आणि एकदा त्यांनी समजा तुम्हाला वरच्या ठिकाणी चित्र काढायचं आहे तर एवढा हात पुरत नाही ना, म्हणून त्यांनी शिड्या ठेवल्या होत्या की शिडीवर चढा आणि रंगवा, काय रंगवायचं ते. एक मुलगा रडायला लागला होता. तर त्याने विचारलं काय झालं. तो म्हणाला मला आकाश आणि आकाशात उडणारे पक्षी काढायचे. ते म्हणजे काढ ना. तो म्हणाला आकाश काय इथं असतं का, आकाश इकडे असतं, तर मला तिथे रंगवायचं आहे. तर आता आपण काय केलं असतं, असं केलं असतं ना. गुरुजी म्हणाले बरोबर आहे. त्यांनी त्याला अशी शिडी तयार करून दिली की उभा राहा, आकाश काढ आणि पक्षी काढ. हे आकाश काढ आणि पक्षी काढ म्हणजे मुलांच्या मनातल्या आकाशाला वाव देणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे पुस्तक वाचल्यानंतर मुलांकडे कसं पाहावं, शिक्षणाचा कसा विचार करावा, अशा आपल्याला नवीन नवीन गोष्टी मिळत राहतात. म्हणून तुम्ही वाचत नसलात. मला शाळेमध्ये शिक्षक होते 10वीत असताना. मला भयंकर त्यावेळेला राग यायचा त्यांचा, पण त्यांचं महत्त्व मला फार वर्षांनी कळलं. श्रीराम शांताराम शेटे नावाचे ते सांगायचे दर आठवड्याला एक पुस्तक तुझं वाचून झालंच पाहिजे. आणि कुठलं पुस्तक वाचायचं, तू माझ्या घरी ये. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाच्या घरामध्ये 5000 पुस्तकांचं ग्रंथालय होतं. आणि ते सांगायचे त्यातलं कुठलंही पुस्तक तुला पाहिजे ते घे, ते घेऊन जा. एक आठवड्यात ते वाचायचं. आणि सोमवारी येताना मला त्यांनी एक वही घालायला लावली. सोमवारी येताना वाचलेल्या पुस्तकाचा सारांश लिहून आणायचा. मला भयंकर राग यायचा की काय मूळ अभ्यास वेगळा आणि हे काय सांगतात. 6 महिन्यानंतर मला त्याची इतकी गोडी लागली की त्याने मला कधीही सांगण्याची वेळ आली नाही. मीच म्हणायचं सर पुस्तक न्यायला कधी येऊ. पण आता मला कळतं की तेव्हा ते वाचलं त्याचा किती उपयोग झाला. जिमी कार्टरचं आत्मचरित्र तेव्हा नुकतंच आलं होतं. तर वाचनानं तुमच्या मनाच्या कक्षा रुंदावतात, म्हणून वाचा. हे सगळं तुम्ही सांगितलं पाहिजे. कदाचित 100 मुलं असतील, कदाचित दोघांवर परिणाम होईल, ठीक आहे ना, 2 तर 2, काय अगदीच नाही तेव्हा त्यापेक्षा बरं. कोणतीही बातमी छापताना आधी लोकांच्या मनाचा विचार केला पाहिजे. तर ते कुठे आजकालच्या पत्रकारितेमध्ये दिसून येत नाही. तर त्याविषयी तुमचं काय आहे? तुमच्या मनाची संवेदनशीलता इतकी जागी पाहिजे की तो विषय समोर आल्याबरोबर तुम्हाला चटचट चटचट लक्षात आलं पाहिजे. हे करता येईल, हे करायचं नाही, हे टाळलं पाहिजे, हे यातलं जास्त प्रकर्षानं मांडलं पाहिजे. म्हणजे ती अखंड जागी पाहिजे. ती अशी त्यावेळी जागी करायची गोष्ट नाही. मग ती तुम्हाला रस्त्यावर जातानासुद्धा काही चांगलं दृश्य दाखवते. एखाद्या चित्रपटात तुम्हाला एखादं छान दृश्य मनाला भिडून जातं. अशा अनेक गोष्टी होतात. हे दृश्य दाखवायला नाही पाहिजे, पण आजकालचे जे लोक आहेत त्यांना हे बघण्यामध्ये जास्त उत्सुकता असते की मला बघायची ही गोष्ट. आणि जे दाखवत नाही किंवा जे शब्दांमध्ये ते लिहून दाखवतात ते म्हणजे स्पर्धेमध्ये मागे राहून जातात. तर म्हणजे स्वतःला तिथे उभं कसं करायचं पुढे. 2 गोष्टी आहेत. एक तर लोकांना अनेक गोष्टी हव्या असतात, सगळ्या द्यायच्या का. म्हणजे लोकांना काय हवं आहे याचा विचार करायचा, पण काय द्यायला पाहिजे याचा विवेक बाळगायचा. म्हणजे हे आपण ठरवायला पाहिजे. अन्यथा काय होईल. आता पहा, चित्रपटाच्या वरचं लेखन असतं. लोकांना अनेक गोष्टी त्यातल्या बघायला आवडतात. आपण दाखवणार का त्या, आपण सांगणार का, सांगाव्या का. मगाशी मी सांगितलं ना, नाही झालं सोबत, काही वेळ नाही गेलो आपण काही वेळ सोबत गेलो नाही आणि चालत राहिलो तर पुढे लोक आपल्यासोबत येऊ शकतात. पण आपण त्यांच्यासोबत, लोकमान्य टिळकांनी जर असा विचार केला असता की ब्रिटिशांशी चांगलं जमवून घ्यावं, टिळकांना खूप मोठं पद मिळालं असतं. पण किती लोक बरोबर येतील हे माहीत नसताना सत्यासाठी ते उभे राहिले. किती हालापेष्टा सहन केल्या तुम्ही टिळकांचं चरित्र वाचा. आणि एवढ्यात राजकीय पुढारी, गणितज्ञ किती किती अटीकृंद वेदासारखा ग्रंथ लिहितात. हे
विद्वत्ता. ब्रह्मदेशात तुरुंगात असताना ते जर्मन भाषा शिकले, तुरुंगात असताना. तर हे यातून आपण शिकलं पाहिजे ना की लोकांना अनेक गोष्टी हव्या असतात, लोकांची आवड तात्कालिक खूप असते. आपण ते द्यायचं का, आपण ते करायचं का? मागे पडू स्पर्धेत, ठीक आहे, काही काळ मागे पडू, त्याची तयारी ही खरी मुख्य गोष्ट आहे. आपण त्याला तयार पाहिजे. आता तुम्ही तरुण मंडळी आहात, बरोबरच्या आणखीन तरुणांना अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. आपण विचार करतो की नाही की हे करणं योग्य होईल का नाही? हा विचार कोणी करायचा? तुमच्यासाठी दुसरं कोणी करणार नाही, तुम्हीच करायला पाहिजे. जो विचार आपण व्यक्तिगत आयुष्यात करतो तसाच हा व्यापक सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून करायला पाहिजे. जग वाहत आहे, मला मान्य आहे, मला माहीत आहे, पण प्रवाहाबरोबर वाहत जायचं का काठाशी थांबून प्रवाहाला वेगळी दिशा द्यायचा विचार करायचा? प्रत्येकजण वेगळी दिशा देऊ शकेल असं नाही, पण किमान पक्षी आपण त्यात वाहत गेलो नाही, जे वाईट घडतंय त्यात आपण भर घातली नाही, हा आनंद मोठा आहे. तुम्हाला तो पुढे मिळेल. खूपच रंजक आणि खूप छान झालं सरांचं भाषण. आणि आजही मला असं वाटतं की मी एक विद्यार्थीच आहे. सर, तुम्ही म्हणता ते आजही आम्ही मानतो. म्हणजे साठे सर, बर्वे मॅम यांनी आम्हाला शिकवलं आहे. त्यामुळे आजही त्यांच्यासमोर जाताना एक एम्प्लॉई म्हणून न जाता एक विद्यार्थी म्हणूनच जातो आम्ही. आणि त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी ते नवीन सांगतील. ओरडले तरी चालेल, म्हणजे 2 मिनटं राग येतो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर शिकायला भरपूर मिळतं त्याच्यातनं. आणि सरांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्या नक्की मला सांगाव्याशा वाटतात. की बऱ्यापैकी आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहे, सोशल मीडिया किंवा ह्याच्या इतक्या, की त्याच्याशिवाय राहूच शकत नाही आपण. आत्तासुद्धा बसलेले असताना बऱ्याच वेळेला मी बघत होते, आपण मोबाईलमध्ये बिझी होतो बऱ्याच वेळेला. समोर माणसं काय बोलतायत किंवा काय ते सांगतायत, आमच्या वेळेला ती गोष्ट होती की आम्ही ऐकायचो, आम्ही काय बोलतायत समोर, त्याला थोडासा एक पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रिस्पेक्ट द्यायचो, आदर करायचो त्या गोष्टीचा. समोर माणूस बोलतोय तो काहीतरी विचार करून बोलतोय, त्याच्या मागे काहीतरी भावना आहेत. आणि सर म्हणले तसं संवेदनशीलता, त्याच्या मागे काहीतरी संवेदनशीलता आहे की ज्याच्यामुळे तो माणूस बोलतोय तुमच्याशी. त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा जो एक सगळ्या आयुष्यात त्यांच्या ज्या काय गोष्टी घडामोडी त्यांनी बघितल्या, अनुभवल्या, त्या तुम्हाला सांगतायत. ह्याचा आदर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि क्युरिओसिटी हा जो एक खूप महत्त्वाचा भाग आहे, जो सरांच्या बोलण्यातनंही मला जाणवला. आणि कदाचित विनोबा भावे, कुवळेकर सर आणि आता अनुजा पालकर आय थिंक हे 50,000व्यांदा बोलतीये की वाचाल तर वाचाल. कारण किती वाचन केलं पाहिजे हे आज परत आपल्या इथं आलेले एक अतिथी जे आहेत ते परत सांगतायत की वाचन का गरजेचं आहे. हे आम्ही क्लासमध्ये तर सांगतोच, पण आजसुद्धा परत आता सांगते की वाचन नाही केलं तर कुठेही पुढे जाऊ शकणार नाही आयुष्यात. ते जे लिटरेचर आहे तो खरा ठेवा आहे आपला, आणि आपण ते वाचलंच पाहिजे. त्यांचे एक्सपिरियन्स आजसुद्धा सर बोलत असताना असं नाही की सरांचं भाषण एकदा ऐकलं आहे आता परत कशाला ऐकू मी, नाही, परत काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं आहे, रिपीट नाही आहे. सो या गोष्टी समजून वागणं गरजेचं आहे असं वाटतं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने मी सरांचे परत एकदा आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून इथे येऊन आपल्या सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार त्यांनी मांडले आणि आपल्याला अतिशय एक चांगला अनुभव देऊन ते जात आहेत. याच्यातनं आम्हाला नक्कीच एक शिकायला मिळेल आणि पुढे एक नवी दिशा मिळेल. धन्यवाद सर. आणि परत एकदा सगळ्या डिपार्टमेंट आणि विद्यापीठातर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.